नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. हे बघा आमचं बोरचं पाणी आहे. 5 HP ची मोटर आहे. पाणी 2 इंची मारत आहे बोर. पाणी बारीकच आहे बघा तसं. 2 इंची पाणी चालतं कंटिन्यू. आणि हे पाणी आपण मक्याला चालू केलेलं आहे बघा मित्रांनो. मका आपली भिजवायला चालू झालेली आहे. 11 दिवस पूर्ण झालेले आहेत. मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. आज शेतामध्ये पाणी चालू आहे आपल्या मक्याला. बघा, शेत तुम्हाला दिसतच असेल. मक्याला आपल्या पाणी चालू आहे. मका 11 दिवसाची झालेली आहे. पेरते वेळेस वल चांगली होती मक्याला, त्यामुळे उगवण क्षमता चांगली झालेली आहे मक्याची आणि चांगली उगवून आलेली आहे. हे बघा, पाणी आपण चालू केलेलं आहे मक्याला. आपली मका कशी आहे बघा, सांगत चला मित्रांनो. आपण वाण राशी जो खरीपला पेरला होता वाण राशी 3499, तोच वाण आपण पेरलेला आहे. यावेळेस आपल्याला बघायचं आहे खरीप आणि रब्बीमध्ये काय दोन्हीमध्ये फरक पडतो. बियाणे तेच आहे राशी 3499. दोन्हीमध्ये आपल्याला किती अंतर पडतंय रब्बीमध्ये आणि खरीपमध्ये. खरीपमध्ये आपण फक्त एकच पाणी दिलं होतं. सर्व मका ही आपली पावसावरती आलेली होती. एकच पाणी दिलं फक्त. आता हे रब्बीला ह्या मक्याला भरपूर पाणी लागतात. एक 10 ते 15 पाण्याच्या आसपास. एक 5 ते 7 दिवसाला एक पाणी लागतंच मक्याला. मक्याला भरपूर पाणी, भरपूर प्रमाणात पाणी लागतं. उगवण मका चांगल्या प्रकारे उगवलेली आहे. ज्या आपल्याला आपण हे पिकासाठी केलेले आहे मका, बरं का. पिकासाठी केल्यामुळे मका अंतर आपण योग्यरित्या ठेवलेलं आहे. 10 ते 12 इंच अंतर ठेवलेलं आहे. आणि जे मधलं अंतर आहे, दोन्ही लाईन मधलं अंतर, ते पण 12 इंच ठेवलेलं आहे. आणि बियाणं मधले जे अंतर आहे ते पण आपण 10 ते 12 इंच ठेवलेलं आहे. त्यामुळे काय होतं, मका जरा सपकाळ म्हणजे हे अंतर असलं 10 ते 12 इंचावर अंतर असली मका की कणीस चांगल्या प्रकारे पडते आणि मोठे कणीस पडते. जी मका दाट असते ना, त्या मक्याला कणीस लहानच पडते बघा. ते जनावराच्या उपयोगीच येते. जनावराच्याच उपयोग येते बघा मका ती. आणि या आपलं अंतर चांगलं प्रकारे पडलेलं आहे. हे बघा, आपण पाणी पाजत आहे. हे पाणी तुम्हाला दिसतच असेल बघा. पाणी तुम्हाला दिसतच असेल. हे पाणी चालू आहे आपलं शेतामध्ये. आणि शेत आपलं रस्त्याला चिटकूनच असल्यामुळे इथं काय रात्रीचं बी भिजवाय आपल्याला काय प्रॉब्लेम नसतो. वीज बोर्ड हे आमच्या गर्निकी गावामध्ये असल्यामुळे लाईटीचा काही प्रॉब्लेम नाही बघा आम्हाला. लाईट ही कंटिन्यूच 8 तास लाईट राहते. कधीतरी एखाद दिवशी 1 ते 2 वेळा ये जा करते, पण लाईट लगेच येते. 1 मिनिटातच येते गेली तर. फक्त मंगळवारचा काय प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व करण्यासाठी लाईट 3-4 तास घालवतात. काय महिन्यातून 1-2 मंगळवारीत काय प्रॉब्लेम झाला असेल
इतर लाईट घालवत असतात तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी ये महिन्यातून एक दोन लाईट कंटिन्यूज असते बघा. टायमिंग आता प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून बदलते टायमिंग. आता टायमिंग आमचं लाईटचं बदललेलं आहे. दिवसा लाईट ही 8:10 ते 4:10 हे पूर्ण 8 तास लाईट असते बघा. आणि रातची लाईट 9:30 ते 5:30. रातचं शक्यतो कोण आमच्या इकडे पाजत नाहीत पाणी, कारण की थंडी जास्त असल्यामुळे. दिवसा लाईट आम्हाला 4 दिवस, सोमवार ते गुरुवार हे 4 दिवस लाईट दिवसा असते आणि शुक्रवार ते रविवार ही लाईट आम्हाला रातची असते. त्यामुळे रातचे शक्यतो आमच्या इकडचे शेतकरी, घरणिकी गावचे शेतकरी कोण पाणी पाजत नाहीत बघा. थंडीचं प्रमाण आता वाढलेलं आहे. गव्हासाठी पोषक थंडी आहे, हरभऱ्याला पोषक थंडी आहे, मकेला बी पोषक थंडी आहे. त्यामुळे शक्यतो रातचं कोण आमच्याकडे शेतकरी बांधव पाजत नाहीत पाणी. हे सर्व दिवसात सोमवार ते गुरुवार हे 4 दिवस लाईट कंटिन्यूज लाईट असते, जात नाही लाईट. लाईटिंग कडून आम्हाला एक चांगलं योगदान मिळालेलं आहे. आमदार अनिल भाऊ बाबर यांनी आमच्या गावामध्ये वीज बोर्ड त्यांनी त्यांच्या कार्यकारिणीमध्ये त्यांनी आमच्या गावामध्ये वीज बोर्ड स्थापन केलेलं आहे बघा. त्यामुळे आम्हाला खूप लाईटीकडून खूप चांगलं शेतकरी वर्गाचं झालेलं आहे. लाईट हे कंटिन्यूज असल्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. दिवसाचा आम्ही फक्त शेतामध्ये दिसत आहे, त्यामुळे आमचा लाईटीकडून प्रॉब्लेम सॉल्व चांगला झालेला आहे बघ. तुमच्याकडे काय काय पेरलेलं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कुठली मका पेरलेली आहे ते पण कमेंटमध्ये सांगत चला. आपण वाण पेरलेला आहे, राशी 3499 हा वाण पेरलेला आहे बघा. तुम्ही कुठला वाण पेरलेला आहे, ते अंतर काय पिकामध्ये ठेवलेलं आहे ते पण सांगत चला कमेंटमध्ये. आपल्या ब्लॉग असेच नवनवीन ब्लॉग आपण बनवत जाणार आहे. शेतीवरचे काय, राजकीय क्षेत्र, हे सर्व क्षेत्रावरील आपण ब्लॉग बनवत जाणार आहे. आपल्या चॅनलला लाईक करत चला मित्रांनो, सबस्क्राईब करत चला, व्हिडिओ शेअर करत चला. असं सपोर्ट राहू द्या आपल्या चॅनलवर. आपण चॅनल शेखर देवकर गावाकडील करामती हे आपले यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, बघा मकेला आज पाणी चालू आहे. मकेला 11 दिवस झालेले आहेत आणि हे पाणी बघा